नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पक्षाच्या राजकीय वारसदाराबाबत चर्चा सुरू असून सुनेत्रा पवार यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या खासदार असून त्यांना पक्षाचा हंगामी अध्यक्ष करण्याची मागणी जोर धरत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात संभाव्य पोटनिवडणूक होण्याची शक्यता लक्षात घेता सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी पक्षांतर्गत काही नेत्यांकडून होत आहे. या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील महापौरपद यंदा अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्यानं राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना भाजप युतीतील मनसेची साथ लाभल्यानं समीकरण अधिक रंगतदार झाली आहेत. मनसेकडे अनुसूचित जमातीतील एक महिला नगरसेविका असल्यानं तिची भूमिकाही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटातच दोन गट निर्माण झाल्याचं चित्र आहे. एका गटाकडून किरण भांगले यांना महापौरपदी बसवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरा गट हर्षाली थाविल यांच्या नावासाठी आग्रही आहे. आज महापौर निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. महापौर पदासाठी नेमकं कोणाचं नाव पुढे येणार, नामनिर्देशन पत्र कोण दाखल करणार की महापौर निवडणूक बिनविरोध होणार, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आधीच लांबणीवर पडल्या असताना आता कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकाही किमान 6 महिन्यासाठी पुढे ढकलण्यात येणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतीसह राज्यातील एकूण 14,237 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ येत्या वर्षात संपणार आहे. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे आदेश ग्रामविकास विभागानं नुकतंच जारी केले आहेत. 14 ऑगस्ट 2020च्या शासन आदेशानुसार ही प्रशासकीय नियुक्ती होणार असून संबंधित आदेश ग्रामविकास विभागाच्या अपर सचिवांनी काढले आहेत. हे आदेश जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांमध्ये राज्य निवडणूक आयोगानं बदल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात जाहीर करण्यात आलेल्या 3 दिवसाच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार 5 फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे. पुण्याहून नागपूरकडे येत असलेल्या विजय वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना समृद्धी महामार्गावर अडवून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धमकी देणाऱ्यांमध्ये विठ्ठल मंदिर प्रभागातून पराभूत झालेले काँग्रेस उमेदवार सौरभ ठोंबरे आणि 10 ते 15 इतर जणांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपांपैकी एकाला ताब्यात घेत सध्या सौरभ ठोंबरेसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलीस स्टेशनमध्ये वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अड्डर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर नोंदवण्यात आला आहे. दरम्यान सौरभ ठोंबरे यांनी कबुली दिली की विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात नगरसेवकांची सुरू असलेली पळवापळवी रस्त्यावरच्या मारामारीपर्यंत पोहोचली आहे. मात्र धानोरकर गटाचे 5 नगरसेवक स्वतःच्या इच्छेने वडेट्टीवारांकडे गेले की पळवले गेले याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी संध्याकाळी लोकल ट्रेनमधील किरकोळ वादातून एका प्राध्यापकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. अलोक सिंह असे मृत शिक्षकाचे नाव असून ओंकार शिंदे या तरुणानं त्यांच्यावर धारदार चिमट्याने वार केल्याचा आरोप आहे. ट्रेनमध्ये उतरताना धक्का लागल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपी ओंकार शिंदेनं त्याच्याकडील धारदार चिमटा अलोक सिंह यांच्या पोटात भोकसला. हा वार किडनीजवळ लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि उपचारापूर्वीच अलोक सिंह यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पळ काढताना आरोपीने चिमटा आरबीओवरून फेकून दिला होता. तपासादरम्यान लोहमार्ग पोलिसांनी मालाड रेल्वे स्थानक परिसरातून हा चिमटा जप्त केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे. राज्यातील हवामान सातत्याने बदलत असून सध्या कडाक्याची थंडी कमी आणि ढगाळ वातावरण जास्त आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी मुसळधार पावसामुळे तापमान वाढलं. भारतीय हवामान विभागानुसार आजही राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही भागात सकाळी धुकं आणि दव पडू शकतं. तसेच तापमान 3 ते 4 अंशाने वाढू शकतं. राज्यातील निचांकी तापमान धुळे येथे 10 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. थंडी कमी असली तरी राज्यात वायू प्रदूषण मोठा प्रश्न बनत आहे. विशेषतः मुंबईत वायू प्रदूषण सतत वाढत असल्यानं श्वसनाची संबंधित समस्या वाढल्या आहेत.
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याचं इंस्टाग्राम अकाउंट शुक्रवारी रात्री उशिरा अचानक गायब झाल्यानं चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. इंस्टाग्रामवर विराट कोहलीचं नाव शोधले असता त्याचं प्रोफाईल किंवा कोणतीही पोस्ट दिसत नसल्याचं अनेक युजर्सनी निदर्शनास आणलं आहे. या प्रकरणावर अद्याप विराट कोहलीकडून किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेला क्रिकेटपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीचे इंस्टाग्राम तब्बल 274 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. अकाउंट अचानक गायब झाल्यानं चाहते ट्विटर आणि इंस्टाग्रामवर स्क्रीनशॉट शेअर करत आपली चिंता आणि आश्चर्य व्यक्त करत आहेत. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.